माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. राणे साहेबांवर मी आणखीन उत्तर दिलं नाही. मनोज जरांगे म्हणाले, माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल असं म्हणत निलेश साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं. मी आणखीन राणे साहेबांना उत्तर दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊनही ही विनंती आहे असं मनोज जरांगे म्हणालेत. अंतरवाली सराटीमधून उपोषण मागे घेतल्यानंतर निलेश राणेंच्या माध्यमावरच्या पोस्टला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली असल्याचं दिसत असताना त्यांनी राणेंच्या सोशल मीडिया पोस्टवर फार न बोलण्याची पसंती दिल्याचं दिसतंय. माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. निलेश साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. बाकीच्यांना फडणवीस साहेबांनी अभियान राबवायला सांगितलंय, ते राबवत आहे. आम्ही विश्वास टाकलाय, ठरलेलं द्या, पण हे बिलिंदर लोकमध्ये टाकताय. मला ट्रॅप केलं जात आहे. सत्ता फडणवीस साहेब चालवत आहेत आणि त्यामुळे भाजपचं वाटोळं होतं आहे. फडणवीस रोषाचे धनी होत आहेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय. मी आणखीन राणे साहेबांना उत्तर दिलेलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊनही विनंती असल्याचं सांगत निलेश राणेंच्या पोस्टवर फार बोलण्याचं टाळलंय. माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. निलेश साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं असं म्हणत त्यांनी फडणवीसांकडे टीकेचा मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळालं. हा ते दरेकर आणि नितेश राणे आरोप केले काल म्हणजे ते ताकदीने उतरले तुमच्या विरोधात आता सगळे दोघे भाजपचे आहेत खास. मग अभियान राबवणार आहेत ना. जाऊन ते दरेकर साहेबले साठ्या सोडी तुमकडे मला टाईम नाही त्या साठ्या आहे का ते काय मोकळे येतं ते मक्कार माणसासारखा खेळ आहे त्यांचं. जाऊन ते साठ्या सोडून ते पुढे ऐकून कटाळा आलाय मला. आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत. उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं, आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं. आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं. ते इकडे टेबलपाशी, आपण इकडे टेबलपाशी, मजा येते त्याच्यात. त्यासाठी ती तयारी चालू आहे. मिळाल लोक तिथं पाठवू, जवळच्या जवळ उत्तर देते बिचारी. ते तिकून आम्ही इकून ते तिकून ते. आता ते मीच माझ्या कामात लागलो. मी आता ध्येय ठेवलेलं, यांना उत्तरच नाही द्यायचे. जवळ मला सहन होतो आणि मग बघतो. लईच ॲडव करायला लागलेत मग बघतो. पण चला जाऊन दे, त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां, हे मी पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो, निलेश साहेबाला, की त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां, मी बोलत असतो परत मग. कारण काय असतं, काही मित्रत्व किंवा काही जात याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत. त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं ऐकत असतो मी नसतो ऐकत. मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना, मग ते गिरणीचा पट्टा तुटल्यावर खेळ असतो आपला. राणे कुटुंबाशी तुमचं फार मित्रत्व होतं, तरी ते कसे काय तुम्हाला? तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असो आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल. नसतं मग मला नाविलाज असतो बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकीच्याला तर काहीच नाही. यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या. आणि मराठा समाजाच्या लक्षात आले, फडणवीस साहेबांनी अभियान राबायला सांगितलं आहे 2-4 जणांना. हे जितकं करतील तितका पेटून समाज उठणार आहे, तितक्या टाकतील. बघा तुम्ही, हे जितके छगन भुजबळला बळ देणार आहे तितके मराठी इकडं पेटून उठणार आहे. कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे. इथं माझ्या जातीचा आहे, माझ्या जातीच्या पोरांचा आहे. पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत. पोरं रडतीयेत. इतके हाल आणि वेदना आम्हाला आहेत. तुम्हाला काय असून तुम्ही ओरडायला लागलात. आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले, आम्हीच मराठ्यांनी. आणि आता तुम्हीच बोलायलात. आता कळलं मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं. त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता. त्यांना मला अभियान राबेव, कर बदनाम, आमचे फोड्यो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव. काय तू जेवढं करशील, मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे. हां, माझा समाजात लक्षात आले. मनोज जरांगे यांनी घेरायचं काम सुरू केलं. एकीकडून छगन भुजबळनी, त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे. आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे, म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू, हे भाजपाचेच आमदार आहेत. त्यांना फडणवीस साहेब साथ आणि यालासुद्धा फडणवीस साहेब साथ. कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते. हां, कारण शेवटी फिटरला किंमत असते. गाडी नीट करणारा गाडी घेऊन काय करतो,
फिटरने जर एखादा नट बोट ढिला ठेवला का झालं कार्यक्रम चाकाचा त्यांना मागचे मागं दोघांचे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंतरवाली, सराटी, जालना.